बहीण हिने म्हणलं येतो बापा येतं झोपली हँडलची बाटल आणलो भाऊ या बहीण त्या चोरायले का त्याच दिवशी आले पाहिजे होता मा घरी चोरी करायला सारे ते बाटल घेऊन गेले जाऊ दे गेले तर पण आता इष्टो आहे घरी स्वयंपाकाला ना मातीच्या तेलाची टपकी आहे बहीण मातीचा तेल देतो टाकून आणि बत्ती लावून ना रहेगा बास ना बजेगी बांसरी का करू बहीण मा 1 रुपया नाही दिला तिच्या बापानं ओसल ना भुरी का करायचं डोंगडी आहे पण पाण्याला तेज आहे म्हणते बस मातीया तेल टाकूनच्या बहिणीला देतो धडकवून काम भारी बाबा चुप काय बिन गेला तो गडी बरी माय बाय का झालं मा भाऊ आता बोलत होता कोणी गेला नाही तुमचे भाऊ नाही तुमचे भाऊ नाही आहे घरी अगे बाय आताच बोल खोल होता आणि तो गेला कोटी मला पाहून नाही माहिती तुमचे भाऊ कुठे गेले मा तुझ्या आगार मातीचं तेल दिसते अगे मा वाचवून राहिला खाऊन नसतेस काम नसते नाही मी लढत नाही अरे भाई काय झालं मी स्वयंपाक करत होती ती राखीची बाटली खुली होती मांजर आली त्या माझी राखीची बाटली अख्खी माझ्या अंगावर सांडवली त्या वाफीन मध्ये थोडं ते पाणी येत आहे हो तू काही पण काहीतरी झालं तर म्हणूनच शिकवून राहिली तू नाही काही झालं नाही कुणा आवाज बैलीचा पडून गेला गा पडून गेला हो पडून गेला दिदी
चांगला वापर करत जावा मा तू करती ना झाला भाई तू कसं काय येणं झालंय आज थांबून